नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेट प्रकरणातील प्रॅक्टिस सेट 1.1 हा प्रॅक्टिस सेट आपण सोडवणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण हाऊ टू राईट द सेट यूजिंग द रोस्टर मेथड अँड हाऊ वी राईट द सेट यूजिंग द सेट बिल्डर फॉर्म या दोघांवर आपण विचार केला. त्यातले काही एक्झाम्पल्स आपण सोडवून बघितले. आता आज आपण प्रॅक्टिस सेट 1.1 याच्यावर फोकस करूया. यामध्ये जे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत ते क्वेश्चन्स सोडवून काही एक्स्ट्रा क्वेश्चन्स त्याच्या संदर्भातले ते पण आपल्याला आज या ठिकाणी सोडवायचे आहेत. वी कॅन राईट द सेट इन टू द रोस्टर मेथड and this set is also written in the rule method or with the rule method, or we can say that set builder form. प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये काही एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत. हे एक्झाम्पल्स मी या ठिकाणी तुम्हाला लिहून ठेवलेले आहेत. या एक्झाम्पल्समधून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. काही एक्स्ट्रा एक्झाम्पल्स त्या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत. या एक्झाम्पल्समधून आपल्याला खूप काही माहिती मिळेल म्हणण्यापेक्षा आपल्याला ते कसे लिहायचे, कशा पद्धतीने विचार करायचा या सगळ्या बाबींचा उलगडा निश्चित होईल. तर आता प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपल्याला फर्स्ट क्वेश्चन असा दिलेला आहे की राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म. रोस्टर फॉर्म मीन्स वी नो दिस रोस्टर फॉर्म. Each and every element is written in a curly bracket. कर्ली ब्रॅकेटमध्ये सेटमधला प्रत्येक एलिमेंट मला लिहायचा आहे. दॅट इज द रोस्टर मेथड. वी कॅन से दॅट लिस्ट मेथड. याच्याबद्दल मी डिस्क्रिप्शन याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे, त्यामुळे मी पुन्हा आता रोस्टर मेथड म्हणजे काय हे डिस्क्राईब करत नाही. आपण डायरेक्ट एक्झाम्पल सोडवूया. की आता असं मी जर म्हटलं की द सेट ऑफ इव्हन नंबर्स. नाउ वी नो दॅट हाऊ मेनी इव्हन नंबर्स. देर आर इन्फायनाईट नंबर ऑफ इव्हन नंबर्स. इव्हन नंबर्स अनंत आहेत हे आपल्याला माहिती आहे. मग याचा विचार करून आपल्याला इथे लिहायचं कसं, तर लिस्ट करायची आपल्याला, म्हणजे रोस्टर फॉर्ममध्ये लिहायचं आहे. जस्ट वी हॅव टू डिनोट द सेट विथ द कॅपिटल लेटर. आता या ठिकाणी मला त्या सेटचं नाव दिलेलं नाही. वी हॅव नॉट गिव्हन हिअर द नेम ऑफ दॅट सेट, बट वी गिव देम द नेम ऑफ दॅट सेट विथ अल्फाबेटिकल लेटर्स. मला ते नाव देता येतं. मग आपण समजा असं म्हणूया की ए इज अ सेट ऑफ इव्हन नंबर्स. ऑल द एलिमेंट्स आर रिटन इन अ कर्ली ब्रॅकेट. म्हणजे या ठिकाणी काय काय येईल, इव्हन नंबर्स मला सांगितलेले आहेत, म्हणजे 2, 4, 6, 8 like this. Now here there are infinite numbers and that's why we draw here or we write here dash dash. आपण या ठिकाणी डॅश डॅश केलं कारण काय, इन्फायनाईट नंबर्स आर देअर. हे सगळे इन्फायनाईट नंबर्स आपल्याला प्रत्येक एलिमेंट लिहिणं शक्य नाही, म्हणून आपण त्या ठिकाणी अशा पद्धतीने सेट लिहिला. सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. लक्षात घ्या, सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. लक्षात घ्या. आता इव्हन प्राईम नंबर, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड. देर इज वन अँड वन ओनली वन एलिमेंट विच इज इव्हन बट प्राईम. There is one and only one number which is even and prime, and it is 2, and that's why we write here, suppose this set is B. B is equal to only 2. Yes, this is the set. आता सेकंड थिंग आपण बघूया की आपल्याला पुढे जाऊन आपण हे सगळे सेट लिहिणार आहोत. सेट ऑफ निगेटिव्ह इंटीजर्स. निगेटिव्ह इंटीजर्स, वी नो द निगेटिव्ह इंटीजर्स. 0 येईल का त्याच्यात? नाही.
-1, -2, -3, -4 like this. These are the negative integers. Now suppose this set is C is equal to, तुम्ही या ठिकाणी नाव कुठलंही देऊ शकतात. असं नाही की तुम्ही ABC's दिलं पाहिजे. कोणत्याही प्रकारचं नाव तुम्हाला या ठिकाणी देता येईल. इथे लिहिताना तुम्ही -1, -2 असंही लिहू शकतात किंवा उलट अशा पद्धतीने लिहू शकतात. त्या ठिकाणी असं लिहा -1, -2, -3 आणि इकडे डॅश डॅश करा तरी चालेल, किंवा ऑर वी कॅन राईट लाईक दिस -1, -2, -3 डॅश डॅश डॅश. या दोघंही पद्धतीने लिहिलेले सेट मला चालतील, काहीही प्रॉब्लेम नाही. हा सेट का आपण असा लिहिलेला आहे? कारण नंबर लाईनवर 0 इथे असला तर -1, -2, -3 लेफ्ट साईडला असं त्या ठिकाणी कमी कमी होत जातात नंबर, बरोबर आहे, लेस होत जातात, हे आपल्याला माहिती आहे. म्हणून आपण असा लिहिला किंवा असा लिहिला तरी चालेल. 7 बेसिक साऊंड्स ऑफ सरगम. 7 बेसिक साऊंड्स ऑफ सरगम. किती सोपं आहे. बेसिक साऊंड्स ऑफ सरगम सा रे ग म प ध नि सा. yes, right here. Suppose this set is S. सा रे ग म प ध नि अँड सा. बरोबर. हा 6 पुन्हा आलेलाच आहे. 1 2 3 4 5 6 7. हा पुन्हा लिहिण्याची गरज नाही. येस. सा रे ग म प ध नि. येस, just like that. These are the 7 sounds of सरगम. सप्तसूर आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस हे 7 सूर मुख्य, आपण याला मुख्य स्वर असं म्हणतो, हे मुख्य स्वर आपल्याला या ठिकाणी दिसतात. नेक्स्ट, आता जो सेट मी या ठिकाणी दिला आहे, इथपर्यंत एक्झाम्पल्स तुमचे प्रॅक्टिस सेटमध्ये आहेत. पण ह्याच्यानंतरचे जे एक्झाम्पल्स या ठिकाणी दिलेले आहेत ते बघा की या ठिकाणी रूल मेथडने ते एक्झाम्पल दिलेलं आहे आणि मला ते रोस्टर मेथडने लिहायचं आहे. येस, राईट धिस सेट इन टू द रोस्टर फॉर्म ऑर लिस्ट मेथड. मग हा सेट मला लिहिता येईल का? तर येस, ए इज इक्वल टू राईट ऑल द एलिमेंट्स इन टू द कर्ली ब्रॅकेट. हे सगळे एलिमेंट्स मला कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचे आहेत. मग मी कशा पद्धतीने लिहील की एक्स इज अ इव्हन नॅचरल नंबर लेस दॅन 15. बघा, इव्हन नॅचरल नंबर लेस दॅन 15 मीन्स 2 4 6 8 10 12 and 14. yes, these are the elements. Next example, B is a set of all x such that x is a perfect square number between 1 to 20. 1 ते 20 याच्या दरम्यानचे परफेक्ट स्क्वेअर नंबर्स मला हवेत. परफेक्ट स्क्वेअर. मग आपण हे परफेक्ट स्क्वेअर नंबर्स कोणकोणते आहेत बघा. 1 to 20 याच्या दरम्यानचे. येस, B is equal to 1 is a perfect square. yes, 1 is a perfect square. 2 is a perfect square. no. 3 4 then 4 x is a perfect square number between 1 to 20. between 1 to 20. between बघा 1 to 20 मधले म्हणजे या ठिकाणी 1 येणार नाही. म्हणजे मला या ठिकाणी काय लिहायला लागेल 4 देन विच नंबर 9 अँड 16. बघा अशा पद्धतीचे नंबर आले 4 9 अँड 16. दीज आर द स्क्वेअर नंबर्स बिटवीन 1 to 20. 1 ते 20 मधले हे स्क्वेअर नंबर्स. C is a set of all x such that x is a vowel in English. व्हॉवेल इन इंग्लिश, इंग्रजीमधले स्वर कोणते आहेत? ए, ई, आय, ओ अँड यू. येस, दिस इज द रोस्टर मेथड. डी इज अ सेट ऑफ
colors in rainbow means D is a set of all y such that y is a color in rainbow. color in rainbow आपल्याला माहिती आहे, ता ना पी ही नी पा जा, एवढं आपल्याला लक्षात ठेवलं की ते कलर आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. येस, मग ता म्हणजे काय, तर तांबडा, बरोबर, म्हणजे त्या म्हणजे रेड, ऑरेंज, येलो. येस, या पद्धतीने हे जे कलर्स आहेत हे तुम्हाला माहिती आहेत, तुम्ही त्या ठिकाणी सगळ्या कलर्सची नावं त्या ठिकाणी लिहा. दॅट इज द कलर्स इन रेनबो. P is a set of all x such that x is integer and बघा x is integer and -3 is less than -3 is greater than x and x is less than 3. बरोबर, -3 is less than x means एक value of x is in between -3 and 3. -3 आणि 3 याच्या दरम्यानचे इंटिजर्स मला लिहायचे आहेत. म्हणजे काय येतील इथे, 0 तर येईलच, इंटिजर आहे तो, 1 2, इथे येईल -1 -2. येस, दीज आर द इंटिजर्स बिटवीन -3 and 3. नेक्स्ट एक्झाम्पल, M is a set of all x such that x is a cube of natural number. बघा, x इज अ क्यूब ऑफ नॅचरल नंबर. नॅचरल नंबरचे क्यूब्स, क्यूब ऑफ 1 इज 1, क्यूब ऑफ 2 इज 8, क्यूब ऑफ 3 इज 27, क्यूब ऑफ 4 इज 64, क्यूब ऑफ 5 इज 125, लाईक दिस. येस, दिस इज द क्यूब ऑफ नॅचरल नंबर्स. येस, या पद्धतीने मला इथे मिळेल. म्हणजे आत्ता काय केलं आपण की वी हॅव टू राईट द गिव्हन सेट इन टू द रोस्टर फॉर्म. दिलेले सेट आपण रोस्टर फॉर्ममध्ये लिहिले. अतिशय सोपा क्वेश्चन. रोस्टर फॉर्ममध्ये लिहिणं म्हणजेच आपल्याला ती माहिती असायला पाहिजे की विच आर द व्हॉवेल्स इन इंग्लिश, विच आर द 7 कलर्स ऑफ रेनबो. बरोबर आहे, या पद्धतीने क्यूब ऑफ नॅचरल नंबर्स म्हणजे आपल्याला त्या बाबींचं आकलन झालं पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. सेकंड क्वेश्चनकडे आपण जाऊया. नाउ वी नो दॅट देर आर एलिमेंट्स इन दॅट सेट. सपोज A is a set of 1 2 3 4 5 numbers or 5 elements are there. Elements, which are the elements? 1 2 3 4 5 elements. Then there is a sign. काही दोन साइन आपल्याला शिकायचे. 1 is the element of A. Yes, 2 is the element of set A. 3 is the element of set A. म्हणजे is a element of a set given set. असं ज्यावेळेस मी म्हणतो त्यावेळेस मला असं सिम्बॉलिकली लिहावं लागेल. 1 belongs to A means 1 is a element of set A. Yes, 2 is a element of set A. 3 is also element of set A. Yes, but 6 is not element of set A. मग याला सिम्बॉलिकली कसं वाचायचं? 1 belongs to A, 2 belongs to A, 3 belongs to A. 6 एलिमेंट आहे इथे नाही आहे, म्हणून 6 does not belongs to A means 6 is not a element of set A. Yes, means there are the two signs. This first sign is belongs to and this sign is does not belongs to. This is belongs to and does not belongs to. Yes, these two signs are again very important in this set. हे दोन साइन्स महत्त्वाचे. त्याच्यावर आधारित आपल्याला या ठिकाणी काही क्वेश्चन दिलेला आहे. तो क्वेश्चन मला सहज या ठिकाणी सोडवता येईल. व्हॉट इज द क्वेश्चन? राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट्स इन वर्ड. राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट्स इन वर्ड. फर्स्ट स्टेटमेंट इज गिवन 4/3 असं एक चिन्ह दिलं आहे Q.
कसं लिहिणार मी आता हे? 4/3 is an element of set Q. 4/3 is an element of set Q, or 4/3 belongs to set Q. दोघंही चालतील, बरोबर. सेकंड स्टेटमेंट मला दिलेलं आहे -2 अशा प्रकारे दिलं आहे. मग हे कसं विचारात घेणार? -2 डज नॉट बिलॉंग्स टू सेट एन, और -2 इज नॉट अ एलिमेंट ऑफ सेट ए. बघा स्टेटमेंट आपण लिहूया. -2 इज नॉट अ एलिमेंट ऑफ सेट एन, और -2 does not belongs to set n. दोघंही स्टेटमेंट्स मला चालतील, बरोबर आहे. तिसरं स्टेटमेंट मला दिलेलं आहे, ते मी कसं लिहिणार? P कशा पद्धतीने दिले बघा. P कर्ली ब्रॅकेट P डॅश P इज an odd number असं दिलं आहे. मग हाऊ वी रीड धिस सेट? धिस सेट इज रिटन इन द फॉर्म दॅट इज रूल मेथड. दिस इज द रूल मेथड. दिस इज द सेट बिल्डर फॉर्म. अँड हाऊ वी रीड धिस सेट? P is a set of all P such that P is an odd number. P is, capital P is a set of all P, small p, such that P is an odd number. This is our statement. Means this is the reading of the set which is written in the set builder form or rule method. रूल मेथडमध्ये जो दिलेला आहे ते कसं रीड करायचं, कसं वाचायचं ते आपल्याला या ठिकाणी कळतंय. म्हणजेच आपल्याला ते स्टेटमेंट तशा पद्धतीने लिहावं लागेल. सिम्बॉलिक स्टेटमेंट्स वी हॅव टू राईट इन टू द वर्ड. येस, हा क्वेश्चन आपण या ठिकाणी घेतला. थर्ड क्वेश्चन मला दिलेला आहे त्याच एक्सरसाइजमध्ये, त्याच प्रॅक्टिस सेटमध्ये. विच इज अ थर्ड क्वेश्चन? Third question is, write any two sets by listing method and by rule method. आता तुम्ही जर बघितलं असेल तर आपण एवढे जे उदाहरणं लिहिले याच्यामध्ये लिस्ट मेथड आणि रूल मेथडने अनेक सेट्स आपण लिहिलेले आहेत. त्याच्यापैकी 2 सेट रोस्टर मेथडने लिहायचेत, 2 सेट रूल मेथडने लिहायचेत. इट इज व्हेरी सिम्पल क्वेश्चन अँड यू कॅन इझिली सॉल्व इट. तुम्ही सहज ते सोडवू शकतात. तुम्ही ते एक्झाम्पल सोडवायचं आहे. क्वेश्चन नंबर 3 लिस्ट मेथडने 2 एक्झाम्पल्स तुम्हाला पाहिजेत आणि रोस्टर मेथडने सेट बिल्डर फॉर्मने तुम्हाला 2 एक्झाम्पल्स हवे आहेत. मग आता आपण 4th क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 4, राईट द फॉलोइंग सेट्स यूजिंग द लिस्टिंग मेथड. आता ही आपण फक्त चर्चा करणार. त्याचं कारण काय? अतिशय सोपा भाग आहे. यू कॅन इझिली राईट इट, यू कॅन इझिली सॉल्व इट. राईट द फॉलोइंग सेट्स यूजिंग द लिस्टिंग मेथड. लिस्टिंग मेथडने तुम्हाला पुन्हा सेट्स लिहायचे. कसे सेट्स लिहिणार? ऑल द मंथ्स इन द इंडियन सोलर इयर. आता इंडियन सोलर इयर म्हटलं तर मराठी महिने आले. इंडियन सोलर इयर म्हटलं तर मराठी महिने आले. मराठी महिने आपले पाठ नसतात, आपल्याला माहीतसुद्धा नसतात की मराठी महिने कोणते कोणते आहेत, बरोबर आहे. ते मराठी महिने आपल्याला लिस्ट मेथडमध्ये लिहायचे आहेत. मग काय लिहिणार? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पुष्य, मघा आणि फाल्गुन. येस, दीज आर द months in the
इंडियन सोलर इयर. येस, ते तुम्हाला लिहिता येईल. सेकंड क्वेश्चन, लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंट या शब्दातल्या अक्षरांचा समूह, सेट आपल्याला लिहायचा आहे. आपल्याला रूल काय माहिती आहे? वेन वी राईट द गिव्हन सेट इन टू द रोस्टर मेथड और लिस्ट मेथड, व्हॉट इज आवर रूल? वी हॅव टू टेक एव्हरी एलिमेंट ॲट वन्स. लक्षात घ्या, प्रत्येक एलिमेंट हा एकदाच मला लिहायचा आहे. म्हणून या ठिकाणी जर काही 2 वेळा अक्षरं आलेले असतील तर ते 2 वेळा अक्षरं आपल्याला लिहायचे नाहीत, ते एकदाच लिहायचे आहेत. इट इज व्हेरी सिम्पल, यू कॅन राईट इट. काय काय येईल इथे? सी येईल, त्याच्यात ओ येईल, एम येईल, पी येईल, येस, एल येईल, ई येईल, नंतर एम येईल का? नाही येणार. पुन्हा ई येईल का? नाही येणार, एकदा घेतला आहे. एन त्याच्यात येईल आणि टी येईल. 1 2 3 4 5 6 7 8 एलिमेंट्स त्या ठिकाणी येतील. ते कसे लिहायचे आहेत? कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचे आहेत. त्याला काहीतरी नाव द्यायचं. तिथे तुम्हाला जे वाटलं ते नाव त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. येस. आता पुढचा, सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गॅन्स. आपल्याला सेन्सरी ऑर्गॅन्स माहिती आहेत. ह्युमन सेन्सरी ऑर्गॅन्स, नोज, इयर, आईज, टंग अँड स्किन. दीज आर द ह्युमन सेन्सरी ऑर्गॅन्स. ते सरळ तुम्हाला त्या ठिकाणी लिस्ट मेथडमध्ये लिहायचे आहेत. ऑल द एलिमेंट्स आर रिटन इन अ कर्ली ब्रॅकेट. ते कर्ली ब्रॅकेटमध्ये तुम्हाला लिहायचे आहेत. नाव तुम्ही कुठलंही द्या त्या सेटला. सेकंड थिंग, सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. 1 to 20 मधले प्राईम नंबर्स. आता आपण 9वीत आलो, त्याच्यामुळे आपल्याला प्राईम नंबर्स वगैरे सगळं माहिती आहे, ते सगळं माहीत झालेलं आहे. सहज आपण लिहू शकतो प्राईम नंबर्स. 1 प्राईम नंबर आहे का? नो. कुठून सुरुवात होते? 2, देन 3, देन 5, देन 7, देन 9. 9 आहे का? नो, 9 नाही. 11. या पद्धतीने पुढचे नंबर्स तुम्हाला शोधायचे. कारण सगळंच आपल्याला या ठिकाणी मिळणार नाही, किंवा सगळंच आपण फक्त आयडियाज आपण घ्यायचे आहेत. 1 to 20 प्राईम नंबर्स वी हॅव टू राईट. नाव विच आर द प्राईम नंबर्स? वी मस्ट नो इट. आपल्याला ते सगळं माहिती पाहिजे या पद्धतीने. नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज नेम्स ऑफ द कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. येस, कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड हे आपल्याला माहिती आहे. कोणते कोणते आहेत? फर्स्ट दॅट इज आशिया, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, येस, अंटार्क्टिका, युरोप अँड ऑस्ट्रेलिया. हे सगळे आपल्याला माहिती आहे. हे आपण त्या ठिकाणी लिहायचे बाय लिस्ट मेथड. येस. देन नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 5. राईट द फॉलोइंग सेट युजिंग द रूल मेथड. नाउ दिस इज द ऑपोजिट क्वेश्चन ऑफ क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1चा हा अपोजिट क्वेश्चन आहे. कशा पद्धतीने? तर राईट द फॉलोइंग सेट इन टू द रूल मेथड. आता रूल मेथडमध्ये आपल्याला लिहायचे. राईट द फॉलोइंग सेट्स इन रूल मेथड. फर्स्ट दॅट इज ए इज इक्वल टू 1 4 9 16 25 36 49 64 81 अँड 100. 81 अँड 100 असं एक एक्झाम्पल दिलं आहे. मग हे कशाने लिहायचं आहे आपल्याला? तर रूल मेथडने लिहायचं आहे. बरोबर. मग रूल मेथडने आपण कसं लिहिणार? तर ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट. समजा आपण एक्स घेतला, सच दॅट एक्स इज इक्वल टू एन स्क्वेअर. एक्स इज इक्वल टू एन स्क्वेअर. बघा आता आपण थोडंसं अल्जेब्रिक भाषेमध्ये लिहूया किंवा मॅथमॅटिकल भाषेमध्ये आपण लिहितोय. एक्स इज एन स्क्वेअर. अजून एन कसा आहे? एन बिलॉंग्स टू एन. एन बिलॉंग्स टू कॅपिटल एन. व्हॉट इज कॅपिटल एन? कॅपिटल एन इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर्स. येस. अँड कॉमा एन इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10.
बघा आता इथे अतिशय महत्त्वाचं आहे, मी काय लिहिलेलं आहे बघा, आणि ते नीट वाचा आणि ते नीट बघा. A is a set of all x such that x is equal to n square, n belongs to capital N. Capital N means set of natural numbers. n less than or equal to 10. मी जर इथे फक्त लेस दॅन ही साईन वापरलं असतं, ऑर इक्वल टू हे साईन मी वापरलं नसतं, लेस दॅन एवढंच वापरलं असतं, तर मी इथपर्यंतच नंबर लिहू शकलो असतो. बरोबर आहे? किंवा इथपर्यंत लिहिले तर मला इथे फक्त एवढं चिन्ह वापरावं लागेल. लेस दॅन ऑर इक्वल टू 10 म्हटल्यामुळे, कारण इथे 10 व्हॅल्यू टाकल्यावर 10 स्क्वेअर होणार आहे, म्हणून या ठिकाणी 100 येईल. ओके, मग आता इथे कसं विचारात घेणार? एक्स इज इक्वल टू एन स्क्वेअर. एन स्क्वेअर मीन्स 1 स्क्वेअर इज 1. एनची व्हॅल्यू 1 टाकली, एनची व्हॅल्यू 2 टाकली, 4 मिळाला, 3 टाकली, 9 मिळाला, 4 टाकली, 16 मिळालं. या पद्धतीने हे साईन सर्वात महत्त्वाचं आहे इथे. येस, म्हणजे मॅथमॅटिकली लिहिताना आपण त्या सेटचा नीट विचार करायचा आहे, नुसतेच कुठलेही चिन्ह आपल्याला लिहून चालणार नाही. सेकंड सेट 6 सेट इज बी. 6 12 18 24 30 36 42 48 ब्रॅकेट कंप्लीट. आता हा जो बी सेट आहे तो काय आहे नेमका, थोडा त्याचा अभ्यास करूया आपण. 6 into 1 that is 6, 6 into 2 that is 12, 6 into 3 18, 6 into 4 म्हणजे हा 6चा पाढा आहे. बरोबर, कुठपर्यंत येतो? 48 पर्यंत. म्हणजे कुठे 1 2 3 4 5 6 7 8, 8 into 6 that is 48. बरोबर, मग आपण इथे कसा विचार करणार? किंवा तुम्ही इथे जर बघितलं तर 6 + 6 दॅट इज 12, 12 + 6 दॅट इज 18, 18 + 6 24 असा विचार. म्हणजे पाढा ज्या पद्धतीने येतोय तसाच हा येतोय, मल्टिप्लिकेशनमध्ये किंवा ॲडिशनमध्ये, दोघंही भागामध्ये आपल्याला इथे विचार करता येईल. मग इथे लिहिताना मी कशा पद्धतीने लिहिणार पहा. बी इज अ सेट, B is equal to all x such that x is equal to, मी कसं लिहितोय बघा, x is equal to 6n. yes, n belongs to capital N, comma n is less than 9. म्हणजे पहिला जो मुद्दा मी म्हटला मल्टिप्लिकेशनचा, त्याच्यावर आधारित मी इथे लिहिलं 6n. येस, असं मला या ठिकाणी करता येईल. बरोबर, म्हणजे 6 into 1 टाका 6, 6 into 2 12. मग एनची व्हॅल्यू लेस दॅन 9 पर्यंत टाकायची तुम्हाला. लेस दॅन 9 मीन्स 8, लक्षात घ्या. किंवा तुम्ही इथे चिन्ह जर इक्वल टूचं घेतलं, लेस दॅन ऑर इक्वल टू, तर इथे 8 घ्यावा लागेल तुम्हाला. एन इज लेस दॅन ऑर इक्वल टू 8 चालेल, वन ॲट द सेम. म्हणजे हे आपल्याला काय होतं की बाकीचं माहिती असतं की हे असं लिहायचं. मग आता बेरजेच्या स्वरूपात कसं लिहायचं त्याचा विचार करा तुम्ही, की बेरजेच्या स्वरूपात मी आत्ता सांगितलं तुम्हाला की 6 + 6 काय मिळेल मला? 12 मिळेल. 12 + 6 हे मिळेल. बरोबर आहे, या पद्धतीने. तर ते मला मॅथमॅटिकली लिहिता येतं का असा विचार करा. म्हणजे मी माझ्या तासामध्ये किंवा माझ्या पिरियडमध्ये असं सांगत असतो नेहमी की हा तुम्ही विचार करून बघा, तुम्ही लिहून बघा. जसं हे लिहिलेलं आहे वेगळ्या प्रकारे काही लिहिता येतं आहे का त्याचा विचार करा. कारण विचार जेव्हा जेव्हा आपण करू, चांगला विचार ज्या वेळेस करू त्यावेळेस खूप चांगलं काहीतरी निष्पन्न होणार आहे, हे लक्षात घ्या. एक्झाम्पल नंबर नाऊ 3rd दॅट इज CSMILE असं दिलेलं आहे. येस,
काय काय दिलं आहे बघा, SMILE. मग तुम्ही काय समजणार आता की सरळ ते सगळे अक्षर आहेत, त्यामुळे C इज अ सेट ऑफ ऑल Y. आपण आता Y घेऊया किंवा P घेऊया. C इज अ सेट ऑफ ऑल Y सच दॅट Y इज अ लेटर इन वर्ड SMILE. स्माईल या शब्दातले ते सगळे अक्षरं आहेत असं मी या ठिकाणी लिहिलं. येस. नेक्स्ट दॅट इज D. तुम्हाला असं दिलेलं आहे संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे असं दिलेलं आहे अप टू सॅटरडे. मी पुन्हा लिहित नाही आहे. संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे सगळं लिहिलेलं आहे. मग काय करणार मी, तर सरळ दीज आर द डेज ऑफ वीक. दीज आर द डेज ऑफ वीक. म्हणून हे लिहिताना मी काय लिहिणार, D इज अ सेट ऑफ ऑल Z or all Y such that Y is a day of week. Y is a days of week असं लिहायचं नाही, day of week. कारण आपण एक जो सिंगल अक्षर मानलेला आहे त्याचं कॅरेक्टर लिहितो आहे, त्याचं वैशिष्ट्य लिहितो आहे, त्यामुळे आपल्याला तिथं S लावायचा नाही. म्हणून काय लिहिणार, D is a set of all Y such that Y is a day of week. येस, या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. आणि या ठिकाणी तुमचा प्रॅक्टिस सेट 1.1 ह्याच्यातली जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं या ठिकाणी संपतात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन टॉपिक घेऊन भेटूया आणि त्या नवीन टॉपिकच्या संदर्भात विचार करूया आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल्स कसे सोडवायचे याचा विचार करूया. धन्यवाद.